रासायनिक बदल व रासायनिक बंध या प्रकरणाला आपल्याला सुरुवात करायची. मागच्या वर्षी तुम्ही बदलाचे प्रकार बघितले होते, आठवतायत का? नैसर्गिक बदल, मानवनिर्मित बदल, शीघ्र किंवा सावकाश बदल याची उदाहरणं पण आठवत असतील. त्यामध्ये आणखीन एक बदल होता आवर्ती बदल. म्हणजे काय? तर ठराविक कालावधीनंतर पुन्हा पुन्हा होणारा बदल, पुन्हा पुन्हा जाणवणारा दिसणारा बदल. उदाहरणार्थ कोणते? तर दिवस रात्र होणे, समुद्राला ठराविक कालावधीनंतर भरती येणे, ओहोटी येणे किंवा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू येणे. हे सगळे बदल होते आवर्ती बदल. यात पुढे आणखीन 2 बदल तुम्ही पाहिले होते. कोणते? आठवतायत का बघा? किंवा हे पुढचं चित्र बघा, त्याच्यावरनं तुम्हाला नक्की लक्षात येईल. या चित्राचे निरीक्षण करा. काय दिसतंय बघा? कैरीचा आंबा होणे. दुसऱ्या याच्यात दाखवलंय की कचऱ्यातून चुंबकाच्या साह्याने लोहकीस किंवा टाचण्या वेगळ्या केल्यात. तिसऱ्या याच्यात आहे कळीचं फूल झालंय आणि चौथ्या याच्यात तर बर्फाचं पाणी झालंय. आता ह्या 4 याचं आपल्याला 2 गटात वर्गीकरण करायचं असेल तर कसं बरं आपण करू? काय विचार करू? जरा विचार असा करा की काही बदल हे तात्पुरते आहेत, तर काही कायमस्वरूपी आहे. कायमस्वरूपी म्हणजे एकदा झाल्यानंतर परत पहिला घटक काही आपल्याला मिळवता येत नाही. असे कोणते बरं बदल आहेत याच्यातले? बरोबर, कैरीचा आंबा होणे आणि कळीचे फूल होणे हे कायमस्वरूपी आहे. यात पुन्हा आपल्याला पहिला घटक मिळवता येत नाही. पण दुसऱ्या ह्याच्यात मात्र आपल्याला पुन्हा पहिला घटक मिळवता येतो. जसं कचऱ्यातून लोहकेस वेगळा केला, टाचण्या वेगळ्या केल्या, किंवा बर्फाचं पाणी झालं, पाणी गोठवलं तर पुन्हा बर्फ होईल. म्हणजे 2 गटात वर्गीकरण होतं. ते गट कोणते ते आपण बघणार आहोत. या चित्रात बघा काय काय बदल झाले. तर या चित्रामध्ये तुम्हाला रंग बदललेला दिसतोय का बघा? सफरचंदाचा किंवा ब्रेडचा. त्याच्यानंतर खिळ्यांवर गंज चढलाय, केळी पिकलेली आहे, काहीतरी रासायनिक अभिक्रिया होतीये आणि वायू बाहेर पडतोय, काडेपेटी पेटलेली आहे. म्हणजे या सगळ्या बदलांमध्ये चव बदलली आहे, रंग बदलले किंवा काहीतरी अभिक्रिया होऊन वायू बाहेर पडले. मग असे जे बदल आहेत यांचे 2 गट कोणते? तर ते 2 गट आहेत भौतिक बदल व रासायनिक बदल. मग कशाला भौतिक बदल आणि कशाला रासायनिक बदल म्हणायचं ते बघूया. भौतिक बदल व रासायनिक बदल यामध्ये बघा आता काय नेमका फरक आहे. भौतिक बदल हा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो आणि ज्याच्यामध्ये मूळ पदार्थ परत मिळवता येतो. तर रासायनिक बदल हा कायम स्वरूपाचा असतो आणि ज्यात मूळ पदार्थ परत मिळवता येत नाही. मग आधीच्या दोन्ही चित्रांमध्ये कोणकोणती उदाहरणं असतील बरं भौतिक आणि रासायनिक बदलाची? तर बर्फाचं पाणी होणे हा भौतिक बदल आहे. पण आंबा पिकणे किंवा कळीचं फूल होणे, त्याच्यानंतर केळी पिकलेली असणे हे सगळे रासायनिक बदल आहे की यात मूळ पदार्थ परत मिळवता येत नाही. बर्फाचं पाणी होण्यासारखं आणखीन कोणता बरं बदल तुम्हाला आठवतोय की ज्याच्यामध्ये मूळ पदार्थ आपल्याला परत मिळवता येतो? लक्षात येतंय? पुन्हा एकदा बघा. भौतिक बदल म्हणजे तात्पुरता आणि मूळ पदार्थ परत मिळवता येणारा. तर रासायनिक म्हणजे कायम स्वरूपाचा बदल की ज्यात मूळ पदार्थ परत मिळवता येत नाही. रासायनिक बदल म्हणजे मूळ पदार्थ परत मिळवता येत नाही हे लक्षात आलंय. मग का बरं असं होत असेल? तर रासायनिक बदल होताना तो पदार्थ ज्या मूलद्रव्यांपासून बनलेला आहे म्हणजे ज्या घटकांपासून बनलेला आहे त्यांची जुळणी, त्यांचं संघटन बदलतं आणि वेगळ्याच गुणधर्माचा नवीन पदार्थ तयार होतो. उदाहरणार्थ बघा, कॅल्शियम कार्बोनेट म्हणजे कॅल्शियम, कार्बन, ऑक्सिजन पासून बनलाय.
मग अभिक्रिया किंवा रासायनिक बदल झाला की ह्यांच्यापासून वेगळाच तयार होणार काहीतरी. म्हणजे त्यांचं जे एकत्र संघटन होतं ते बदलणार आणि म्हणून हा रासायनिक बदल कायमस्वरूपी असतो. या कायमस्वरूपी बदलाला म्हणायचं रासायनिक अभिक्रिया. रासायनिक अभिक्रिया होण्यासाठी कधी उष्णता द्यावी लागते, कधी विद्युतधारा पुरवावी लागते, तर काही रासायनिक अभिक्रिया दोन किंवा दोन पेक्षा जास्त पदार्थ एकत्र मिसळले की आपोआप होते. मग रासायनिक बदल म्हणजेच रासायनिक अभिक्रिया होणं. का होते ही रासायनिक अभिक्रिया? तर पदार्थाच्या मूळ घटकाचे संघटन बदलते आणि नवीनच संघटन असलेले पदार्थ तयार होतात. याला म्हणायचं रासायनिक अभिक्रिया. ही रासायनिक अभिक्रिया कशी लिहायची ते आता आपण बघणार आहोत. रासायनिक अभिक्रिया लिहिण्याची पहिली पायरी म्हणजे शाब्दिक समीकरण लिहायचं. कसं? उदाहरणार्थ बघा, सायट्रिक आम्ल म्हणजे लिंबाचा रस आणि सोडियम कार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा यांच्यामध्ये अभिक्रिया झाली तर त्याचं शाब्दिक समीकरण लिहायचं म्हणजे त्यांची नावं लिहायची. इथे नावं लिहिलेली दिसत आहेत. मग काय बरं तयार होतं त्यांच्यापासून? तर अभिक्रिया झाल्यानंतर एक क्षार तयार होतो ज्याचं नाव आहे सोडियम सायट्रेट आणि कार्बन डायऑक्साइड वायू तयार होतो. मग पहिली पायरी काय लिहायची? तर कोणामध्ये अभिक्रिया झाली आहे, कोणामध्ये रासायनिक बदल झालाय त्याचं शाब्दिक समीकरण लिहिणं म्हणजे शब्दांमध्ये लिहिणं. मग जे पदार्थ एकत्र येत आहेत ते बाणाच्या डाव्या बाजूला लिहायचे आणि बाण दाखवायचा. बाणाच्या उजव्या बाजूला नवीन तयार झालेले पदार्थ लिहायचे. बाणाच्या डाव्या बाजूला लिहिलेले जे पदार्थ आहेत ज्यांच्यामध्ये अभिक्रिया होणार आहे त्यांना म्हणायचं अभिक्रियाकारक किंवा अभिकारक. आणि नव्याने तयार झालेले जे पदार्थ आहेत अभिक्रियेमुळे तयार झालेले त्यांना म्हणायचं उत्पादित. ते बाणाच्या उजव्या बाजूला लिहायचे. आणि बाणाचं टोक कसं दाखवायचंय बघा, डावीकडून उजवीकडे. म्हणजे डावीकडच्या पदार्थांमध्ये बदल होऊन उजवीकडचे नवीन पदार्थ तयार होत आहेत. शाब्दिक समीकरण लिहिलं की त्याच्या खाली लिहायचं रासायनिक सूत्र वापरून रासायनिक समीकरण. पुढची अभिक्रिया बघा, कार्बन आणि ऑक्सिजन यांच्यामध्ये अभिक्रिया झाली आणि कार्बन डायऑक्साइड वायू तयार झाला. मग शाब्दिक समीकरण लिहिताना बाणाच्या डाव्या बाजूला लिहिलं कार्बन अधिक ऑक्सिजन आणि नवीन तयार झालेला पदार्थ म्हणजे उत्पादित लिहिलं बाणाच्या उजव्या बाजूला कार्बन डायऑक्साइड. हे झालं शाब्दिक समीकरण. रासायनिक समीकरण लिहिताना त्यांची रेणूसूत्र लिहायची आहेत. कार्बन म्हणून काय लिहिलं C, ऑक्सिजन म्हणून लिहिलं O2 आणि कार्बन डायऑक्साइड म्हणून लिहिलं CO2. इथे एक गोष्ट लक्षात आली का तुमच्या की एकापेक्षा जास्त जर अभिक्रियाकारक असतील किंवा उत्पादित तयार होत असतील तर त्यांच्यामध्ये बेरजेचं चिन्ह दाखवून ते उत्पादित किंवा अभिक्रियाकारक आपण लिहितो. मग आता कार्बन आणि ऑक्सिजन यांचं शाब्दिक समीकरण रासायनिक समीकरण लिहिलं. हा पण एक बदलच आहे. आणि कसा बदल आहे हा? तर जलद होणारा आणि अपरिवर्तनीय. अपरिवर्तनीय याचा अर्थ पुन्हा मूळ पदार्थ याच्यामध्ये परत मिळत नाही म्हणून अपरिवर्तनीय. कोळसा जाळला की त्याच्यापासून तयार होतं कार्बन डायऑक्साइड. त्याचंच हे रासायनिक समीकरण दिलंय. पुढचं बघा, झिंक धातू व हायड्रोक्लोरिक आम्ल यांची अभिक्रिया झाली. मग आता अभिक्रियाकारक कोण कोण आहे? तर झिंक आणि हायड्रोक्लोरिक आम्ल. आणि उत्पादित काय तयार झालेत बघा, झिंक क्लोराईड आणि हायड्रोजन वायू. मग आता इथे अभिक्रिया लिहिलेली दिसतीये. अभिक्रियाकारक आहे Zn अधिक HCl. मध्ये इथे काय दाखवायचं राहिलंय बघा, इथे बाण दाखवायचा राहिलाय. तयार होणारे उत्पादित ZnCl2 म्हणजे झिंक क्लोराईड अधिक हायड्रोजन वायू. हे झालं रासायनिक समीकरण. असंच तुम्हाला पुढचे काही लिहिता येईल.
प्रकाश संश्लेषण ही पण अभिक्रिया कशी लिहिता येईल बघा. तर सूर्यप्रकाशात हिरव्या वनस्पती प्रकाश संश्लेषण करतात हे तुम्हाला माहिती. मग याचं समीकरण कसं लिहिणार? तर शाब्दिक समीकरण होतं कार्बन डायऑक्साईड अधिक पाणी आणि तयार होतं ग्लुकोज आणि ऑक्सिजन. पण हे प्रकाश संश्लेषण होण्यासाठी कोणते घटक आवश्यक असतात? एक म्हणजे सूर्यप्रकाश आणि दुसरं म्हणजे हरितद्रव्य. जे घटक आवश्यक आहे ते बाणावर लिहिण्याची पद्धत आहे, म्हणून बाणावर सूर्यप्रकाश आणि हरितद्रव्य लिहिलंय. समजा उष्णता द्यायची असेल तर बाणावर उष्णता, किंवा विद्युतधारा पुरवायची असेल तर विद्युतधारा लिहायला लागतं. रासायनिक समीकरण काय होईल? तर कार्बन डायऑक्साईड म्हणजे CO2, पाणी म्हणजे H2O आणि ग्लुकोज आणि ऑक्सिजनची रेणूसूत्र लिहिली आहे, ती नीट बघा. पुढची अभिक्रिया शाब्दिक समीकरण लिहिलंय कॅल्शियम क्लोराईड अधिक सोडियम कार्बोनेट आणि तयार झाले कॅल्शियम कार्बोनेट आणि सोडियम क्लोराईड. त्या शाब्दिक समीकरणाखाली रासायनिक समीकरणं लिहिली आहेत. कॅल्शियम क्लोराईड म्हणजे CaCl2, सोडियम कार्बोनेट म्हणजे Na2CO3 आणि तयार झालंय कॅल्शियम कार्बोनेट CaCO3 अधिक NaCl. पुढच्या पण अभिक्रियेमध्ये त्याचं शाब्दिक उदाहरण आणि त्याचं रासायनिक समीकरण लिहिलेलं आहे. समीकरण याचाच अर्थ लक्षात येतोय का तुमच्या? समीकरण म्हणजे गणितातल्याच सारखं, ज्याच्यामध्ये बरोबरच्या चिन्हाच्या डाव्या बाजू आणि उजवी बाजू समान असते. मग इथे तुम्हाला असंतुलित असा शब्द लिहिलेला दिसतोय, आधीच्या पण काही उदाहरणात दिसलाय. याचा अर्थ काय? तर हे जे रासायनिक समीकरण आहे हे संतुलित नाहीये. म्हणजे डाव्या बाजूला असलेल्या घटकांची संख्या म्हणजे कोणाची? तर एकूण ऑक्सिजन, सोडियम, कार्बन आणि उजव्या बाजूला असलेल्या एकूण ऑक्सिजन, सोडियम, कार्बन यांची संख्या समान नाहीये, म्हणून तिथे कंसात असंतुलित असा शब्द लिहिला. आपल्याला ही संख्या समान करता येते, पण रासायनिक समीकरण संतुलित कसं करायचं हे आपण पुढच्या वर्षी शिकणार आहोत. आत्ता फक्त रासायनिक समीकरण आपल्याला लिहिता येतंय ना, एवढंच अपेक्षित आहे. दुसरं पण उदाहरण नीट बघा. काही वाक्य जर दिली तुम्हाला अभिक्रिया होण्याची, तर तुम्हाला समीकरण लिहिता येईल का? तुमच्याकडे वहीत रेणूसूत्र सगळी लिहिली आहेत, त्याच्यावरनं ही खाली दिलेली वाक्य बघा आणि त्याच्यावरनं प्रत्येक वाक्याचं शाब्दिक समीकरण आणि रासायनिक समीकरण लिहून बघा. एक तुम्हाला क्ल्यू सांगते की ज्यांच्यामध्ये अभिक्रिया होते म्हणजे ते झाले अभिक्रियाकारक, म्हणजे डाव्या बाजूला लिहायचे, आणि जे नव्याने तयार होतात ते झाले उत्पादित, ते बाणाच्या उजव्या बाजूला लिहायचे. आधी अभिक्रियाकारक कोणे, उत्पादित कोणे हे लिहायचं आणि मग त्यांची लिहायची रेणूसूत्र. उदाहरणार्थ बघा, हायड्रोक्लोरिक आम्ल व सोडियम हायड्रॉक्साईड यात अभिक्रिया झाली, म्हणजे हे झाले अभिक्रियाकारक, हायड्रोक्लोरिक आम्ल, सोडियम हायड्रॉक्साईड, आणि तयार काय झालं? सोडियम क्लोराईड व पाणी, म्हणजे हे झाले उत्पादित. म्हणजे आलं लक्षात की हायड्रोक्लोरिक आम्ल, सोडियम क्लोराईड हे अभिक्रियाकारक आहे आणि सोडियम क्लोराईड व पाणी हे उत्पादित आहे. मग आधी त्यांचं शाब्दिक समीकरण लिहायचं आणि मग रेणूसूत्रांच्या यादीवरून त्याचं रासायनिक समीकरण लिहायचं. उरलेल्या वाक्यांची पण तुम्हाला अशीच शाब्दिक समीकरण आणि रासायनिक समीकरण लिहिता येत आहेत का बघा. ही वहीत लिहा आणि अपलोड करा.